तिकडे बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आमिर खाननं नुकतंच तिसरं लग्न केलं। बऱ्याच वर्षांपासून गर्लफ्रेंड असलेल्या गौरी स्पॅटसोबत आमिर खाननं लग्नगाठ बांधली। आपल्या राहत्या घरीच एका छोट्याशा कार्यक्रमात हा विवाह पार पडला। विशेष म्हणजे विवाह कायद्याअंतर्गत गौरी आणि आमिर हे लग्नबंधनात अडकलेत। आमिर खानचं हे तिसरं लग्न आहे, मात्र यावरूनच आता राज्यातलं राजकारण पेटलंय। मंत्री नितेश राणे यांनी तर आमिर खानला लव जिहादचा ब्रँड अँबॅसेडर असल्याचं म्हटलंय। हिंदू समाजातल्या तरुणांनी आमिर खानच्या चित्रपटावर बहिष्कार घालावा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। यावरून एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी सुद्धा नितेश राणे यांच्यावर पलटवार केलाय। आमिरनं 3 लग्न केली, तुम्ही 4 करा असं म्हणत वारिस पठाण यांनी विचित्र पद्धतीने उत्तर दिलंय। तर दुसरीकडे नितेश राणे यांच्या भूमिकेला मंत्री संजय शिरसाट यांनी पाठिंबा दिलाय। नाही, आता अशा काही जेव्हा गोष्टी समाजामध्ये घडतात तेव्हा ह्या अशा पद्धतीच्या लोकांकडे लव जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचं का, हा आता हळूहळू चर्चा वाढत चाललेली आहे। आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये मी माझ्या सर्व समस्त हिंदू समाजाला सांगेन की ह्या बाबतीमध्ये तुम्ही सावधान राहावं। अशा पद्धतीचे ब्रँड अँबॅसेडर कुठेही दिसले तर ह्यांच्या येणाऱ्या काळामध्ये चित्रपट पाहायचे का, याहीबद्दल हिंदू समाजाने विचार करावा। आता ह्याच आमिर खानला डोक्यावर घेऊन नाचणारे जे काही होते ना, त्यांना हा राणेने विचारलेला प्रश्न आहे। 1 लग्न, 2 लग्न, 3 लग्न, तर आणखीन 4-5 1-2 वर्षांतर 4थं लग्न, यांना जो काही परवाना मिळालेला ना, अशा लोकांना खरंच लव जिहादचा ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे। उसने 3 शादी किया ना, तुम 4 करो ना, कौन रोक रहा है भाई तुमको? उसमें ताकत थी 3 करने की, कर रहा है, तुम 4 कर दो ना। हा? अरे भाई, वो आमिर खान की शादी में उसकी पहली बीवी गई, उसकी सेकंड बीवी गई, उसका बेटा गया, उसकी बेटी गई, उसके यहाँ पे बड़े बड़े इंडस्ट्रियलिस्ट गए, पॉलिटिकल महाराष्ट्र के नेता गए, इतने सारे लोग चले गए, किसी को आपत्ति नहीं हुई। तुमको किस बात की आपत्ति हो गई भाई? और ये आपत्ति लेके तुमको क्या बस मुसलमान दिख गया है, जिहाद के साथ जोड़ो? अरे तुमको जिहाद का मतलब भी मालूम है क्या? क्या इंटरकास्ट मैरिज कभी हुआ नहीं है क्या? ये तुम्हारे दिल के अंदर नफरत भरा हुआ है ना, नफरत भरा जहर जो मुसलमानों के लिए है ना, वो ऐसे ऐसे अल्फाजों से आता है सर। अरे भाई, अगर एक इंसान है, उसकी उम्र हो गई है, शादी करना चाहता है, कर रहा है, तुमको क्या तकलीफ है? तुमको क्यों जलन हो रहा है भाई? तुम्हारे पेट पे क्यों दर्द हो रहा है? तो ये सब बात करके देखो, इनका टारगेट आमिर खान नहीं है, टारगेट मुसलमान है। इसलिए मैं इन लोग की बात का जवाब भी नहीं देना चाहता हूं। इनको आदत पड़ गई बकवासबाजी करने की और मुसलमानों के खिलाफ नफरत फैलाने की।